तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील चिन्नाटी नावाचं छोटंसं गाव. 2 नोव्हेंबर 2025ची तारीख. गावभर शोककळा पसरली होती. कारण सुरेश आणि भारती या दाम्पत्याचा फक्त 5 महिन्याचा सोन्यासारखा मुलगा ध्रुवन आज कायमचा या जगातून निघून गेला होता. ज्याच्या जन्मासाठी सुरेशनं हजारो नवस केलं, ज्यासाठी त्यानं पायी पायी जोडून 1 लाख रुपये एका धार्मिक मन्नतीसाठी साठवले. जुलैमध्ये ध्रुवन जन्मला. 2 मुलींनंतर 1 मुलगा झाल्याचा आनंद सुरेशच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता. पण त्या आनंदाला नजरेचा डोस लागला. फक्त 5 महिन्यात ध्रुवनचा श्वासांनी त्याची साथ सोडली. दुपारी 3 वाजता भारतीनं रडत रडत पतीला सांगितलं की ध्रुवनचा श्वास चालत नाहीये. ती सांगत होती की स्तनपान करताना ती झोपली आणि डोळे उघडले तेव्हा बाळ श्वास घेत नव्हतं. सुरेश थेट मुलाला छातीशी धरून केळामंगलच्या सरकारी रुग्णालयात धावत गेला. पण खूप उशीर झाला होता. डॉक्टर म्हणाले, ही एक ॲक्सिडेंटल सफोकेशन ॲस्पिरेशन डेट असू शकते. ब्रेस्टच्या दाबाने नाकाला हवा न मिळाल्याने श्वास गुदमरून मृत्यू. पोस्टमार्टम करायला सांगितलं, पण सुरेशला मुलाच्या शरीरावर चिरा पाडण्याचा विचारही सहन होत नव्हता. म्हणून मुलाला गावात दफन करण्यात आलं. गावभर रडू, हंबरडा, शोक. पण म्हणतात ना, खरे अश्रू आणि माणसाची फितरत ओळखणं आजकाल अवघड झालं आहे. आणि हे वाक्य या केसवर अक्षरशः बसतं. कारण ध्रुवनच्या मृत्यूचा 1 आठवड्याने म्हणजे 8 नोव्हेंबरला पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि मेडिकल ऑफिसर्स गावात दाखल झाले आणि ध्रुवनची कब्र उकरू लागले. संपूर्ण गाव थरारला. सर्वांच्या नजरा एका गोष्टीवर स्थिरावल्या. कब्र उघडताना सुरेश स्वतः तिथे उभा होता आणि काही क्षणात सत्य बाहेर आलं. हा मृत्यू अपघाती नव्हता, हा खून होता. तेही प्री प्लॅन, विचारपूर्वक केलेला खून. इतकंच नाही, आणि या खुनाचा हेतू इतका घाणेरडा, इतका लाजिरवाणा होता की नातेसंबंध, प्रेम, मानवीपणा सगळं पायदळी तुडवलं गेलं होतं. सुरेशला सापडलेला ते मोबाईल आणि त्याचं आयुष्य बदलून टाकणारा पुरावा. ध्रुवनला दफन करून सुरेश घरी आला तेव्हा घरात नातेवाईक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पाळण्यात कुणाचा तरी मोबाईल फोन सापडला. त्याने उघडून पाहिलं. वॉलपेपरवर त्याची पत्नी म्हणजे भारतीचा फोटो. फोनला पासवर्ड नव्हता. त्याने व्हॉट्सअप उघडला आणि त्याच्या पायाखाली जमीन सरकावी असं झालं. सगळी चॅट, व्हिडिओ, फोटो, कॉल्स एका मुलीसोबतच. आणि ती मुलगी सुमित्रा, म्हणजे भारतीचीच मैत्रीण म्हणून ओळखली जाणारी शेजारीण. तर घटना अशी की 3 वर्षापासून दोघींची मैत्री होती. ही मैत्री नंतर लेस्बियन रिलेशनशिपमध्ये बदलली. सुरेश कामाला बाहेर, मुलं शाळेत, दोघी तासनतास एकत्र. भारतीनं सुमित्राच्या नावाचं टॅटू स्वतःच्या छातीवर गोंदवलं होतं. स्वतंत्र मोबाईल घेऊन सुमित्राशी लपून छपून बोलणं चालू होतं. गावात कुजबूज सुरू झाली. सुरेशपर्यंत बातमी पोहोचली. त्याने विचारलं तर भारती उलट त्याच्यावरच रागवली. तिघांमध्ये भांडणं वाढली. एकदा तर भारती माहेरीच गेली. नंतर भारती पुन्हा प्रेग्नेंट झाली. ती गर्भपात करू इच्छित होती, पण सुरेशनं नकार दिला आणि नंतर ध्रुवनचा जन्म झाला. इथून पुढे गोष्टी भयानक वळण घेतात. सुमित्राची पॉझिटिव्हनेस, भारतीचा गिल्ट आणि एक भयानक प्रस्ताव. बाळ झाल्यानंतर भारतीला वेळच नव्हता. त्यामुळे सुमित्रा जळू लागली. ती मेसेज करत, तुला आता माझी किंमत नाही. तुझ्यासाठी तुझं बाळ आणि तुझा नवरा महत्त्वाचा झाला. ईर्ष्या वाढली. व्हॉइस नोट्स, रडारड, धमक्या, आपले फोटो डिलीट कर, मला विसर, पुन्हा कधी बोलू नको. भारतीला आता अपराधी वाटू लागलं. ती घाबरली. काही झालं तरी सुमित्रा मला सोडून जाऊ नये. मग तिनं सुमित्राला घरी बोलावलं. सुरेश घराबाहेर. दोघी एकमेकींच्या मिठीत. आणि तेव्हा बाळ ध्रुवन भुकेनं रडू लागला. त्या रडण्यानं सुमित्राला संताप आला. ती ओरडली, हे बाळ असं रडत असेल तर आपण कधीच सुखात राहू शकणार नाही. याला मारून टाक. तेव्हाच आपण दोघी शांतपणे एकत्र जगू शकू. हे केवळ रागातलं वाक्य नव्हतं, हे विष होतं, जे भारतीच्या मनात उतरलं. 1 नोव्हेंबर, ध्रुवनच्या आयुष्याचा शेवट. 2 नोव्हेंबरला मृत्यू नोंदवला गेला. पण हा खून 1 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता झाला होता. सुरेश घराबाहेर. संधी मिळताच भारतीने त्या फक्त 5 महिन्याच्या बाळाला कुशीत घेतलं. जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत.
आईच्या कुशीत. पण त्या कुशीनेच त्याचा मृत्यू ठरवला. भारतीनं बाळाच्या नाकावर व तोंडावर हात ठेवून घट्ट दाबलं. ध्रुवन तडफडला. लाचार आवाज देऊ शकत नव्हता. हातपाय झटपटत होते आणि शेवटी काही मिनिटात त्याचा श्वास थांबला. आईने स्वतःच्या मुलाला स्वतःच्या हाताने मारलं. इतकंच नाही तर तिने लगेच त्याच्या प्रेताचा फोटो काढला. व्हॉट्सअपवर सुमित्राला पाठवला. सोबत व्हॉईस नोट. तू माझं सगळं आहेस. माझ्या पतीपेक्षा जास्त, माझ्या मुलापेक्षा जास्त. कणभरही खेद नाही. ना अश्रू, ना अपराधीपणा. फक्त एक थंड समाधान. आता सुमित्रा मला सोडून जाणार नाही. सुरेशच्या हातात पुरावा लागतो आणि सगळं बदलून जातं. सुरेशने फोन दाखवला असता भारतीची अवस्था बिकट झाली. ती कबूल करत नव्हती. पळवापळवी, खोटे वाद. परंतु सुरेशनं व्हॉट्सअप उघडून पाहिलं. इंटिमेट फोटो, व्हिडिओ चॅट्स आणि मग ध्रुवनच्या मृतदेहाचा फोटो. सोबत 2 व्हॉईस नोट्स पाहिल्यात. सुमित्रा जळत, तक्रार करत, भावनिक ब्लॅकमेल करत होती. आणि दुसऱ्या व्हॉईस नोटमध्ये ती स्पष्ट म्हणाली, तो मुलगा आपल्या प्रेमाच्या मध्ये अडथळा आहे. त्याला मारून टाक. सुरेश कोसळला. भारतीचा सामना केला. शेवटी फोनवर झालेल्या संभाषणात भारतीनं कबूल केलं. हो, मीच मारलं. मीच त्याचा श्वास बंद केला. सुरेशनं तो मोबाईल पोलिसांकडे दिला. तोच या केसचा सर्वात मोठा पुरावा ठरला. भारती आणि सुमित्रा दोघींना अटक झाली आणि ध्रुवनची कब्र उकरून पोस्टमार्टमसाठी मृतदेह काढण्यात आला. ध्रुवनच्या हत्येनं आई या शब्दाला कलंक लावला. प्रेम शब्दाची अवहेलना केली. ही कथा नाही, ही एक शैतानी नाश होता. वासना, जळफळाट, पॉझिटिव्हनेस आणि अपराध यांच्या नाट्याचा भयानक शेवट.